नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहताय महासागर. रायगढ़ जिले के रोहा तालुका के भालगांव, बिजरोली, घोलसे, तांबी, नावे, खारगर, चेन्नई, सिड़गाई, गुफान, भट्टासाई के ग्रामीण आज एक साथ देखे गए। घोसला जिले के परिषद समूह के यशवंत खार ग्राम पंचायत की पूर्व सरपंच श्रीमती स्वप्नाली संतोष भोईकर को उम्मीदवार बनाने की मांग की गई है। स्वप्नाली संतोष भोईर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के रोहा ओबीसी प्रकोष्ठ के अध्यक्ष श्री संतोष भोईर की पुत्रवधू है। भोईर के पूर्व तालुका के निहित स्वार्थ और संपर्क है, इसलिए सर्वविदित है कि अगर उन्हें टिकट दिया जाता है तो यह चुनाव एनसीपी के लिए आसान हो जाएगा। आज घोसला संभाल के अनेक नागरिकों, ग्रामीणों, कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने प्रदेश अध्यक्ष व सांसद सुनील तटकरे व पूर्व अध्यक्ष अनिकेत तटकरे से मुलाकात कर अपनी मांगें रखी। इस अवसर पर श्री संतोष भोईर, श्रीमती स्वप्नील संतोष भोईर, श्रीमती दिवाकर, प्रदीप धनवी, प्रकाश डागी, तुकाराम चालकर, मारुति खेंडकर, प्रदीप पवार, शंकर हेके, सुजीत जीके, तुकाराम वाघमारे, नारायण बोबले, संजय महादेव कटनिकी, संजय मारुति नकदी, दामोदर पकेड़ी, प्रदीप जरपन कुट्टे आदि लोग शामिल थे। इस खबर को हमारे लिए रोहा प्रतिनिधि दीप वॉडकर ने कवर किया है। सर्व पदाधिकारी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या। सुरुवातीला नगरपालिकेच्या निवडणुका येत्या 4-5 दिवसांमध्ये कदाचित घोषित होऊ शकतात आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या ऋतूमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल। आपल्या तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषदच्या जागा आहेत। त्यातल्या घोसाळा जिल्हा परिषद किंवा त्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून ती जागा ओबीसी महिलांच्यासाठी राखीव आहे, ज्यामध्ये घोसाळा विभाग, सड्याने विभागाचा खारगाव ग्रामपंचायतीचा पर्यंतचा पूर्ण विभाग आणि जो पश्चिम खोरा म्हणून म्हटला जातो तो दोंडगावच्या पासून तर पाचवीपर्यंत सगळा विभाग त्या ठिकाणी आहे। पुणे शहराचा एक मतदारसंघ आहे, नागोट्याचा मतदारसंघ आहे आणि चौथा आंबेवाडीचा मतदारसंघ आहे। पक्षाची नेहमीच प्रथा राहिली गेली 50 वर्षांमध्ये की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला ज्यांची कोणाची इच्छा असते तिचे अर्ज पक्षाकडे येतात, परंतु अंतिम निर्णय घेण्याच्या पूर्वी गेल्या वर्षानुवर्ष 84 सालापासून असताना किंवा त्याच्या अगोदर तटकरे साहेब असताना, पण प्रामुख्याने माझ्या राजकारणाची सुरुवात झाल्यापासून 92, 97, 2002, 2007, 2012, 2017 या सगळ्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया आपण सर्व प्रमुख सहकार्यांना घेऊन अंतिम स्वरूपामध्ये देत असतो। तुमच्या पत्ररूपी भावना माझ्याकडे पोहोच झाल्या। ज्यावेळेला या पद्धतीचा निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळेला प्रमुखांना बोलून, सर्व इच्छुक असतील त्यांना, इतर सगळ्या प्रमुखांना बोलून योग्य तो निर्णय त्या संदर्भातचा नक्की त्या ठिकाणी होईल। निवडणूक ही निर्णायक पद्धतीची आपल्याला जिंकायची आहे। एका जागेची उमेदवार जागा आहे आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असणं स्वाभाविक आहे आणि प्रत्येकाचा उमेदवारी मागण्याचा हक्क आहे आणि गेली अनेक वर्ष प्रत्येकाने पक्षाच्यासाठी, संघटनेसाठी, लोकांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा कामं त्या ठिकाणी केलेली आहे। 7-8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या निवडणुका होत असल्यामुळे सर्वांचा आग्रह त्या ठिकाणी राहू शकतो। यावेळेला ही सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण केलेली विनंती आणि मग त्या सगळ्या मतदारसंघांतील प्रमुख सहकार्यांचं सारासार मत आणि या बाबतीमधला योग्य तो निर्णय त्यावेळेला आपल्या सगळ्या प्रमुखांना सोबत बोलूनच 100% घेतला जाईल। आजवरच्या प्रथेप्रमाणे एवढंच मला आजच्या या प्रसंगी सांगायचं आहे। खूप मोठ्या संख्येने महिला, खूप मोठ्या संख्येने प्रमुख सहकार्य आपण आलात, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आपल्या भावना पत्ररूपी माझ्याकडे पोहोचलेल्या आहेत। पक्षश्रेष्ठी ज्यावेळेला बसेल माझ्यासहित त्यावेळेला या संदर्भातला उचित निर्णय आपल्याला विश्वासात घेऊन केला जाईल। कुठल्याही परिस्थितीत या तालुक्यातल्या सर्व जागांच्या वरती जो निर्णय पक्षाच्या माध्यमातून आघाडीच्या दृष्टीकोन होईल की आवश्यकता वाटली तर कशामध्ये वाटचाल करायची आहे, त्यावेळेला गेले 65 वर्ष रोह्याची पंचायत समिती ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या ताब्यात रोह्याच्या जनतेने दिलेली आहे। तेच बहुमत यावेळेला मिळवायचं आहे आणि तितक्या जागेसहित जिल्ह्यामध्ये आपल्याला या तालुक्याचं प्रतिनिधित्व न्यायचं आहे।
एवढं लक्षात ठेवून आपण सर्वांनी म्हणून काम करावं एवढीच विनंती करतो. मोठ्या संख्येने आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.